काळे काका, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, अध्यक्षबाई, उपस्थित सर्व माननीय ज्येष्ठ समाजसेवक मंडळी, उपस्थित माझ्या गावातील बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, काही जणांना सांगितलं काय राहुल भाऊचं काहीच चुकलं नाही. राहुल भाऊनं सगळेच अधिकार नगरसेवकांना दिले. राहुल भाऊचं चुकलं ते तुम्हाला दिसलंच नाही. राहुल भाऊनं एकाही नगरसेविकेच्या नवऱ्याले भाडे के बैल म्हटलं नाही. क्या बे भाडे के बैल. हे मागच्या 10 वर्षामध्ये नगरसेविकेच्या नवऱ्याला ट्रीटमेंट होती, हे त्याला ऐकायला नाही भेटलं म्हणून ते चेन खायला तिकडे गेले. काय सांगून राहिले? आम्हाला अधिकार नव्हते, कायचे नव्हते. 15 दिवसातच बाहेर मारून राहिला होता सभापती झाल्यावर. 15 दिवसात अरे काहीच नाही केलं. कशासाठी तुम्हाला रागवलं असेल, काही बोललो असेल तर या जनतेच्या विश्वासावर तुम्ही गाज आणत होते म्हणून बोललो. तुम्ही स्वतःच्या वावरामध्ये म्युन्सिपाल्टीच्या टिप्परनं मुरुम टाकायचं काम केलं म्हणून बोललो. काय जनतेचा पैसा आहे तुमच्या वावरात मुरुम टाकायसाठी नाहीये. याचे पैशाची चलन कटली पाहिजे. म्युन्सिपाल्टीनं त्याची नुकसान भरपाई त्या नगरसेवकाकडून घेतली पाहिजे. चुकीचं बोललो. निवडून आल्याबरोबर ह्या वानखेडला बच्चा मला घर बांधायचं आहे म्हणे. काय त्या म्युन्सिपाल्टीला बरं जा. आणि निवडून नसता आला तर कोणी म्हणे बंगला बांधायचा आहे, कोणी म्हणे सोनं सोडवायचं आहे. जसं काही म्युन्सिपाल्टीत निवडून आले तर यायचं घरदारच चालवायचा ठेका घेतला होता मी यायचा. खोटं नाही बोलत. कोणती होय तर प्रगती संस्था आहे का कोणती संस्था आहे, त्या संस्थेत जाऊन पाहून घे जा. त्या 3-4 तारखेच्या तेवढ्यात दिनकर गजबेनं आपलं सोनं सोडवलं का नाही सोडवलं तर. त्यानं काय घेतलं, पैसे घेतले का अजून काय घेतलं ते मला काही माहित नाही. ते तुम्हाला जास्त माहित आहे. मी कोणाला भाऊशिवाय बोलत नाही. नगरसेवकाला तर नाहीच नाही. फक्त राजू वानखेडे आरेकारे बोलत होतो, राजू डेनकारला आरेकारे बोलत होतो. माझ्या बरोबरीचे होते. माझ्या वडिलांसोबत फिरताना राजू वानखेड्यानं मी सोबत फिरत होतो. मी त्याला जवळून पाहिलाय म्हणून माझा विरोध होता का या वानखेडेला तिकीट देऊ नका. याचं पूर्ण नेट पैसे खाण्याची आहे. रात्री 1 वाजेपर्यंत त्याचं तिकीट डिक्लेअर न करण्याचं कारणच हे होतं. पण मी माझ्या वडिलांचे सहकारी असलेले नानाजी किंवा अडागळे काका यायचा शब्द टाकू शकत नव्हते. यायचा शब्द पडला हे गावात खबर सुद्धा जाणं हे चुकीचं होतं म्हणून त्याला तिकीट देण्यात आले. काय सांगत होतं मी? कामं सांगतो तर ऐकतच नाही. 25,000चं काम करायचे अधिकार तुले अधिकार समजते का? म्हणून कोणते काम केले पाहिजे, काय केले पाहिजे. मी त्याला एवढंच म्हटलं का भाऊ तू त्या खुर्चीवर बसणं बंद कर. त्या सभापतीच्या मार तिथं कर्मचाऱ्याच्या मधात खुर्ची लावून दिली. तिथं बसून राहिला. छान रे, कॉफी आण रे, फाईल लागो रे. ह्या ठेकेदाराचं बिल काऊन नाही निघालं, ह्या ठेकेदाराचं काऊन नाही निघालं. सतत त्या कर्मचाऱ्याला गुंतवून ठेवायचं. तिथं आपण पांचट व्हायचं. मी म्हटलं तू इकडेच बस आमच्या जवळ, इथून फाईल मागवतून काय काम पाहायचं आहे. 8 दिवसातून 1 चक्कर मार आणि तिथं त्या अधिकाऱ्याला रागव, कर्मचाऱ्याला रागव आणि काम पहा. काम स्पॉटवर जाऊन पहा कसं चालू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे का नाही आहे, या गोष्टीकडे लक्ष ठेव. हे काहीच पाहू नको. ते चहा पिणं ना तिथं रोप खिचणं ते बंद कर. एवढंच बोललो. चुकीचं बोललो? मी माझ्या परीत सगळे प्रयत्न करून राहिलो. जे जे शक्य होत असेल ते प्रपोजल महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्या दिवशी याच्यापैकी काही लोक जर त्या सभेला असतील पंचशील विहारातल्या तर त्यांनी ऐकलं महिनेच की यावाली भाषा. त्यात इथंच
जयद्रथ इथंच सूर्य असा बसला होता, चरण सिंह असे बसले होते वाटणी. त्यानं भाषण केलं का मैं जो भी काम लेके जाता था वासनिक साहब के पास, वासनिक साहब पूरा कर देते थे. जो भी मैंने विकास किया वो वासनिक साहब के भरोसे पेच किया. पण ते केव्हा सांगितलं, जेव्हा वासनिक तिथं हजर होते तेव्हा. तोपर्यंत मैंनेच किया. मी म्हटलं आता कॅसेट बदलली वाटते. म्हटलं आता कॅसेट उलटी चालून राहिली. कदाचित ए साइड काढून ती साइड लावली असेल त्यानं. मी कधीच खोटं बोलणार नाही. मी सत्य परिस्थितीच तुमच्या समोर सांगेन. सत्य परिस्थिती हे तुमच्या समोर आली पाहिजे म्हणून माझे प्रयत्न होते का 1 तारखेला मीटिंग लागली पाहिजे. या मार्च 31 आटोपला म्हणजे 1-2 तारखेकडे मीटिंग घेऊन आपण जनतेसमोर आपला अहवाल पेश केला पाहिजे का वर्षभरात काय दिवे लावले आपण हे जनतेला सांगितलं पाहिजे. या मीटिंगची चर्चा सुरू होती. त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मधात लागला होता. त्याच्या पत्रिका छापून येऊन गेल्या होत्या आणि हे चोट्टे 3 पळाले मधातच. त्या पत्रिकेवर क्रॉस करून त्या पत्रिका जनतेपर्यंत पाठवल्या. पुन्हा भूदंड म्युन्सिपाल्टीवर काय करायला लावत, पुन्हा छापाचा पेन काढा, क्रॉस मारा आणि पाठवा. म्हणजे पाहू द्या लोकांना यायचे काऊन कापले तर तेच चर्चा करते. मी जेव्हापासून निवडून आलो किंवा तुम्ही माझ्या हाती ज्या दिवशीपासून सत्ता दिली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशीपासून चर्चा सुरू आहे गावामध्ये. 3 भक्ते 5 भक्ते सुरू आहे ना. तेव्हापासूनच पैसे वर डोळा आहे. मेरे को खाने को नहीं मिल रहा है, ये साला खाने भी नहीं देगा, खुद भी नहीं खाएगा, कैसा चलेगा. इतना मेरा पेट्रोल पंप है, मैं सब सोए करके रखा हूँ. गाड़ियां घोड़ियां मेरे भाई की खड़ी है, सब पूरी यंत्रणा खड़ी की खड़ी रह गई है. इनको काम कहाँ से मिलेगा. फिर से 100 करोड़ की प्रॉपर्टी राजू ठाकुर ने डिक्लेयर की, तो अगले बार मेरे को 200 करोड़ की करना है, तो वो कैसे जमेगा. या तयारीत फुटणार आहे या चर्चा सुरू केल्या. डुकरायला समजते भाऊ कुठं आहे. कवा या उठते हागून आणि मी कवा खातो या तयारीत होते ते. 70-80 कोटी दिसून राहिले नगरपालिकेत पडलेले. त्याच्यात मलिदा कसा खातो, यायले कसा हाकलतो या तयारीत. बाकी दुसरं काहीच कारण नाही. 5 वर्ष तर मी नगरसेवक होतो. राजू भाऊन सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा सत्तेत बसू शकत होतो. मी तुम्ही कौल दिला नाही म्हणून मी त्या सत्तेत बसलो नाही. मी तेव्हाही म्हटलं होतं का ज्या दिवशी तुम्ही सत्ता हातामध्ये द्याल त्या दिवशीच मी त्या सत्तेचा स्वीकार करेन. आणि ज्या दिवशी दिली तेव्हाच बसलो. पण आता 2.5 वर्ष कोणाचा बाप मला उतरवू नाही शकत. त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर पाहू. कारण असं आहे साऱ्यानं तर गॅरंटी दिल्या तुम्हाला का आता आम्ही नाही जात म्हणून. केव्हाही दिल्या होत्या 13 जणांना. आता मी काही कोणाची गॅरंटी घेत नाही. माझी गॅरंटी घेता घेता माहीत वॉरंटी संपायची वेळ येऊन राहिली आहे. आता जोडले आहे का भाऊ. आता जोडले आहे ते तुमच्या हातात आहे. ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं प्लॅनिंग व्हायला पाहिजे, म्युन्सिपाल्टीचा एकही पैसा अवाजवी खर्च झाला नाही पाहिजे याच्याकडे माझं लक्ष. दरवर्षी नवीन वर्षी एक डायरी छापण्याचं काम या म्युन्सिपाल्टीमध्ये होते. सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना ती डायरी म्युन्सिपाल्टीची छापण्यात येते, ती वाटण्यात येते. त्या म्युन्सिपाल्टीच्या डायरीचा खर्च 25,000 रुपये नफा फंडातून जात होता. मी आपली शक्कल लढवली. मी बँक ऑफ इंडियाला फोन केला. बँक ऑफ इंडियाला म्हटलं करोडो रुपये आमचे तुमच्या बँकेत पडले राहते, त्याच्यावर व्याज तुम्ही खाता, तुम्ही त्याच्यावर धंदा करता, तुम्ही त्या पैशावर लोकांना लोन देता, तुम्ही त्याचा वापर करता, तुम्हाला त्याच्यातून कमाई आहे. तुम्ही आम्हाला या डायऱ्या 40 डायऱ्या छापून दिल्या पाहिजे, त्याच्यावर नगर परिषद लिहिलं पाहिजे आणि सौजन्य बँक ऑफ इंडिया लिहिलं पाहिजे. तर हे एक पैसे वाचवणं का चूक केली होती नाही. या शाळेमध्ये 8 लाखाचे बेंचेस हे ठेकेदाराला द्यायला लावले. त्याने सौजन्य म्हणून त्याचं फुकटात म्युन्सिपाल्टीचा 1 रुपया खर्च न होता 8 लाखाचे बेंचेस द्यायला लावले. हे चूक केली मी. या 13-14 शाळेपैकी 5 ते 6 शाळेमध्ये ठेकेदारांनी सौजन्याने
वॉटर फिल्टर लावले, हे फुकटात लावून घेतले, पोराच्या आरोग्याचा विचार करून लावून घेतले आणि पुढेही साऱ्या शाळेत लावायला लावे आणि नगरपालिकेचा 1 रुपया खर्च होऊ देणार नाही. हे चूक आहे. म्युन्सिपाल्टीची कामं हे झालीच पाहिजे आणि ह्या काहीच कामं नाही करून राहिला हे सांगून राहिले तर अशा पद्धतीनं घरकुलाचं लेआउट कोणाच्या बापाच्यानं काढणं झालं. हे प्रायव्हेट लेआउट पाहिले असं अशा पद्धतीचे तुम्ही प्रायव्हेट लोकांचे बिल्डरायचे लेआउटचा धंदा ज्यायचे त्याचे पाहिले असं पाहून घ्या. हे घरकुलाचं लेआउट आहे हेटीवर आदिवासी लोकांचं. इथं 1400 घरकुलाचं बांधकाम सुरू आहे. एका शब्दावर त्यांनी माझ्या आणि नानाजीच्या एका शब्दावर ते झोपडे खाली करून दिले. कशासाठी? ते विश्वास आहे आमच्यावर. काही म्हटलं तर देतीनच, कारण त्यानं बाजारातलं पाहिलं. ज्या शिंपी चाळीस शब्द दिला होता ज्या बाजारामध्ये, आज जर त्यात शिंपी चाळीच्या एकाही दुकानदारानं दुकान विकतो म्हटलं तर 25 लाखाला मरण नाही आहे. हे मी त्याची जिंदगी सवरण्याच्या मागे लागलो. इथं चांगल्या सुखसोयी झाल्या पाहिजे, हे घरकुल वाटलं नाही पाहिजे, हे चांगली कॉलनीच वाटली पाहिजे. या प्रयत्नात मी यावं ना अशा पद्धतीचे कामं करण्याच्या तयारीत मी यावं. अनेक कामं हाती घेतले, शाळा सुधारण्याची कामं हाती घेतले. तिथं कॉम्प्युटरायझेशन झालं पाहिजे. ह्या ETHचा प्रस्ताव याचा ठराव घेतला. याच्यामध्ये पैसे जी ETH कंपनी आहे ती विद्यार्थ्यांकडून काहीतरी 30-40 रुपये घेणार आहे. तर त्यांना हे सांगितलं का जबरदस्ती करायची नाही. ज्याची इच्छा असेल त्याच्याकडूनच पैसे घ्यायचे, कंपल्सरी इथं चालणार नाही. पण सगळा डाटा हा डिजिटाईज होणार आहे. सगळ्यांचे TCचा रेकॉर्ड म्युन्सिपाल्टीच्या कॉम्प्युटरमध्ये बसून दिसणार आहे. केव्हाही त्याला पाहायचं असलं तर ऑनलाईन आपल्या विद्यार्थी आपला मुलगा हा शाळेत जातो का नाही जात, आज प्रेझेंट होता का ऍबसेंट होता, या परीक्षेत मार्क किती आहे, हे नेटवर बसून देशाच्या जगाच्या कोणत्याही कोणत्यातून त्याला आपल्या पोराची माहिती घेता आली पाहिजे. या पद्धतीनं विकासाचे कामं हाती घेतले आहे. कसे दिसन कामं तुम्हाला सवय झाली. हाय मास्ट पाहायची, कारंजे पाहायची, लान पाहायची, सिमेंट रोड पाहायची. त्या तिकडे चुलीत तिकडे अन्नपूर्णा नगरात पुरानं जे काही धोका निर्माण होते त्याच्यासाठी 50 लाखाची भिंत पाहून राहील. ते पाहायला थोडी जाणार आहे तुम्ही. मी गरिबाईचा विचार करतो. मी तेव्हाही म्हटलं होतं का रस्त्यावर सिमेंट ओतण्यापेक्षा नदीच्या काठानं सिमेंट होता. खेप करून राहिलो, जे बोललो तेच करून राहिलो. ते दिसन कसं तिकडे फिरायला जाण, मटण गिटण घ्यायला जाण तर तिथं रस्त्यानं फिराल तर ते चगमग माहित्यानं होणार नाही. ह्या चगमगीचे, या लाईटचे आणि या पाण्याचे बिल भरू भरू नाकी नऊ येऊन राहिला. म्युन्सिपाल्टीच्या 1 करोड रुपयाचं बिल वर्षाचं भरण्यात येते. हे कमी कसे होईल? सोलारचं इथं प्लांट कसा येईल, सोलारचे लाईट कसे लागतील, या सगळ्या स्ट्रीट लाईटला LED लाईट मध्ये रूपांतर करून त्याचं बिल 50 ते 60% कमी कसं होईल हे प्रयत्न करून राहिलो. ते तुम्हाला थोडी दिसणार आहे. हे सांगितल्याशिवाय समजणारही नाही. त्याच्यातही स्वस्त्यात कसे भेटल? महाराष्ट्रावाले येते 28,000चा लाईट सांगते, तो 1000-1200 कसा भेटल याच्यासाठी मी ते तडफड असते. ते लावण्याच्या प्रयत्नात आहोत. का हे बिलाचं प्रमाण काहीतरी कमी झालं पाहिजे. आर्थिक मदत या म्युन्सिपाल्टीला झाली पाहिजे. जे याच्याच्यानं कधीच नाही झालं ते मी करून राहिलो आहे. ते तुम्हाला डोळ्यानं दिसणार नाही जोपर्यंत माहिती भेटणार नाही. या लोकसेवा केंद्र या गळावरचं MSC बिल भाड्यानं दिलं. MSC बिल ते पाण्याची टाकी खाली होती ते भाड्यानं दिली दगडाची. कशासाठी दिली? नगरपालिकेला त्याच्यातून भाड्याचं उत्पन्न झालं पाहिजे म्हणून दिली. ते भीक मागित आहे. मला वाटलं होतं चोरी सोडली जाईन. चोरी सुरूच आहे. आणि हे 80 करोडाची चोरी करायची आहे म्हणून या चोरट्याला घेऊन गेले. कसंही करा पण हे सत्ता पाडा, ह्या बसला नाही पाहिजे. काकांनी सांगितल्याप्रमाणे तो 7वी पास असल्यामुळे त्याला काही समजलं नाही. काही इथून किती काही नेले तरी 2.5 वर्ष अध्यक्षबाईच्या पदावरच राहणार आहे. कारण सारेच काही विकाऊ राहत नाही. आणि त्याला अविश्वास घ्यायला कमीत कमी 16-17 जण लागते. तेवढे त्याच्या बापाच्यानं जमत नाही. सारेच भाकरे नाही ना पण काका. साऱ्याच्या लाईनीत सारेल कसे पकडता? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या
सगळ्यांनाच सांगितले आकडे. आता आकडे काही डिटेल सांगणार नाही मी. 105 कोटी 105 लक्ष म्हणजे 1,05,00,000 रुपये हेटीच्या घरकुलाच्या सँक्शन झालेले. धवड लेआउट मध्ये UD6 मध्ये 52 लाख रुपये. धवड लेआउट मध्ये डांबरीकरणच्या IDP मध्ये 21 लाख रुपये. 178 लक्ष 1,78,00,000 रुपये. हे सगळे नगरपालिकेच्या लिस्ट आहे, मी काही बनवल्या नाही आहे. आणि मी जे म्हणून राहिले का ह्या काम नाही करत तो कोणते काम सुरू आहे हे तुम्हाला सांगतो. विकास आणि नियोजन विभागातले हे काम आहे. फक्त एवढंच महा चुकलं का सोंग दतुरो केलं नाही तुमच्या समोर. जे त्या दिवशी वाटणीक साहेबासोबत केलं तेच नेहमी केलं म्हणजे बम काम चालू आहे म्हणते. तिकडे करे का नाही करे का चेन खाय म्युन्सिपाल्टीत बसून. हे केलं नाही म्हणून तुम्हाला माहित नाही. मी भूमिपूजनाच्या विरोधात असतो, मी हे सोंग दतुऱ्याच्या विरोधात असतो. हे नाही केले पाहिजे. हा भुजंड म्युन्सिपाल्टीवर बसला नाही पाहिजे म्हणून 3.5 कोटी 3,64 लाखाचे काम माझ्या कारकिर्दीमध्ये एका वर्षामध्ये नियोजन आणि विकास विभागाचे झालेले आहे.